आणखीन जोरात हसा, राक्षसासारखे हसा. जेवढे हसताय ना तेवढे नंतर रडता की नाही बघा. माझी फजिती झाली म्हणून 3 लोक जिंकल्याचा आनंद झालाय तुम्हाला. तर वसू समोर नाचक्की केलीत माझी. काय गरज होती ती साडी घेऊन तिथे कडमडायची. दाखवताना मारे असं दाखवलं की मी रोज तुम्हाला कामं सांगते. काही काय बोलतेस तू? आता मला काय माहित मी येण्याच्या आधी तिथे काय घडलं होतं ते. हो अरे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तू कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय ना आरोप करत सुटू नकोस. हा आता ही अशीच फजिती होत राहणार तुझी. येऊ ये. ते आई, मी हे सांगायला आले होते की उद्या सकाळी मी घरी चालले आई बाबांना भेटायला. संध्याकाळपर्यंत येईन घरी. यांना तशी कल्पना दिली आहे, ते हो म्हणालेत. मला कशाला सांगतेस मग? या सासऱ्यांना सांग तुझ्या. मला सांगते. तसं नाही आई, मी घरामध्ये सगळ्यांनाच सांगून जाते आणि तुम्हाला सांगणं मला तितकंच महत्त्वाचं वाटलं म्हणून. हो मग मी सांगेन ते करणार. हो सांगा ना. आता तू उद्या जातेस की नाही माहेरी? हो. कायमची जा, परत येऊच नकोस. आम्हाला काही फरक पडत नाही आणि ज्यांना फरक पडतोय त्यांना तू सांगितलंच आहेस. मग झालं तर. गेली ना कायमची तर भरवली. सत्य. थँक्यू. बाबा तुम्ही चहा घेत नाहीयेत? आकाशराव माझा आत्ताच झालंय म्हणून नाही घेत आहे मी. आणि काय आहे ना, ह्याला कितीही वेळा चहा द्या हवाच असतो. निमित्त शोधत असतात. नाही घेत आहे आता. बाबा अहो तुम्ही मला ते जमिनीचं का नाही सांगितलं? तुम्ही सांगितलं असं आपल्या वकिलांची मदत घेता आली असती ना. नाही काय ना आकाशराव, आपणच आपल्या कामात एवढे बिझी असतो ना की उगाच कशाला तुम्हाला त्रास द्यायचा ना, म्हणून म्हटलं की राहू दे, नाही सांगितलं मी. पण काय आहे की वसूला ते कळलं ना, म्हणून मग नाईलाजातच सांगावं लागलं. नाही बरं केलं. बरं तुम्ही कसे जाणार आहात? बसने की? नाही नाही, ते गाडी सांगितलं ना येईल इतक्यात. हो हो. आणि काही लागलं तर कॉल करा मला. हो हो नक्की नक्की. चला मी निघतो आता, उशीर होतोय. अरे या डब्बा तर गाडीतच विसरलाय. रिक्षा. या तर म्हणाल्या तिघेही गाडीने पुण्याला जाणार आहेत. मग या रिक्षाने कुठे चालल्यात? तेही एकट्या? फोन करायला पाहिजे. हॅलो. वसुंधरा तुम्ही गाडीत डबा विसरला, तुम्हाला प्रवासात लागणार असेल ना? मी घेऊन येऊ का? अहो नाही नाही, नको नको, उगाच तेवढ्यासाठी येऊ नका. डबा इतकं काही महत्वाचं नाहीये. आम्ही निघालोय.
ठीक आहे. ओके ठेवते. माझ्याशी खोटं बोलून वसुंधरा कुठे चालल्या असतील बघायला पाहिजे. काय झालं असेल नक्की? वसुंधरा अशा न सांगता चाललेत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. वसुंधरा कोणत्या संकटात अडकल्या नसतील ना, काहीच कळत नाही. दादा बस पुढे थांबा. बस 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 दादा बस. हे घ्या दादा. ठीक आहे पैसे. दादा पुण्याला जायचं जाऊ शकतो. वसुंधरा कॅबने कुठे चालल्यात? दादा दादा जरा विचारायचं होतं, या गाड्या कुठे चालल्यात? ह्या गाड्या पुण्याला जातात आणि मी पण आता पुण्यातूनच आलो आहे. का काय झालं? नाही, जरा तेवढंच विचारत होतं. थँक्यू. वसुंधरा पुण्याला का चालले असते?